नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी या चॅनलवरती। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राइब केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून आभार। आणि ज्यांनी अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि रेग्युलर अपडेट मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करायचं आहे। चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओ लेक्चरला। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी या चॅनलवरती। तर भारतीय खनिज साधन संपत्तीच्या संदर्भात अध्ययन करत असताना या ठिकाणी आपण काय धात्विक खनिजांवरती सर्व चर्चा संपवलेली होती, अधात्विक खनिजांना सुरुवात केलेली होती, त्यातील सर्व काय खनिजे सुद्धा संपवलेली होती। तर एक महत्त्वपूर्ण खनिज शिल्लक होतं IMP जे आहे तशा पद्धतीने धात्विक खनिजांमध्ये आपण जसं काय लोह खनिज बघितलं होतं, तर त्याच पद्धतीने अधिकाधिक महत्त्व असणारा अधिकाधिक प्रश्न ज्याच्यावरती विचारले जातात आणि कोणताही प्रश्न तुमचा चुकू नये याची जिम्मेदारी आपण घेतलेली आहे। तर अधात्विक खनिजांच्या संदर्भात सर्वात महत्त्वपूर्ण पॉइंट आहे कोणता, त्या ठिकाणी दगडी कोळसा। तर दगडी कोळसाच्या संदर्भात आपण काय दगडी कोळशाचे काय या ठिकाणी महत्त्व, तर त्याचे प्रकार बघितले होते, त्यांची वैशिष्ट्य बघितलेली होती, नदी खोऱ्यांनुसार त्यांचं वितरण कोणत्या पद्धतीने झालेलं आहे, 6 महत्त्वपूर्ण काय नदी खोरे कोणत्या कोणत्या राज्यांशी निगडित आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये येणारे सर्व काय खनिज क्षेत्र आणि काय खाणी यांच्याबद्दल आपण चर्चा करत असताना झारखंड या राज्यामध्ये आपण बघितलं होतं जिथं की काय सर्वाधिक प्रमाणात काय भांडार आहेत दगडी कोळशांचे। त्याच्यानंतर दुसरं राज्य आपण बघितलं होतं काय ओडिसामधील तलचर आणि त्याच्यानंतर आणखीन एक काय दुसरी खाण बघितली होती कोणती, रामपूर। तर तलचरच्या संदर्भात आपण काय सर्व गोष्टींवरती विधिवत चर्चा केलेली आहे। रामपूरच्या संदर्भात काय मागच्या पिरियडमध्ये एक थोडासा चेंज त्या ठिकाणी करायचा आहे। मी सांगत असताना गडबडीमध्ये असं झालं होतं की होऊ शकतं कधी आता माय मिस्टेक, ओके, या ठिकाणी मान्य करतो। तर आपण त्याच्यामध्ये काही करेक्शन करतोय। तलचर आणि रामपूर या दोन्ही खाणी ज्या ओरिसा राज्यामध्ये येतात तर त्या दोन्ही काय महानदी खोऱ्यामध्ये येतात असं सांगितलेलं होतं, तर त्या ठिकाणी चेंज करायचं आहे। तलचर ही जी खाण आहे ती महानदी खोऱ्यामध्ये येते, मात्र रामपूर ही जी खाण आहे ती ईब नदीच्या खोऱ्यामध्ये येते, एवढाच त्या ठिकाणी काही लिटल बिट चेंज करायचं आहे। तलचरमध्ये जो आहे दगडी कोळसा उच्चतम प्रतीचा प्राप्त होतो, तर रामपूरमध्ये कमी प्रतीचा कोळसा प्राप्त होतो, एवढे त्या संदर्भात काय पॉईंट होते। तर याच्यानंतर जे भारतातील दगडी कोळशाचं वितरण आहे तर त्यांचे भांडार ज्या ज्या राज्यामध्ये आहेत तर उतरत्या क्रमाने आपण काय राज्य बघत होतो एक एक। झारखंड ओरिसा बघितल्याच्या नंतर तिसरा क्रमांक येतो कशाचा, छत्तीसगडचा। आता छत्तीसगडमधील खाणींच्या संदर्भात बघण्याच्या अगोदर एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी खाण आपल्याला म्हणता येईल पश्चिम बंगालमधील कोणती, राणीगंज ही खाण आहे। तर त्या खाणीच्या संदर्भात आपल्याला काय थोडंसं काय माहिती बघायची, अगदी महत्त्वपूर्ण खाण आहे। राणीगंजच्या संदर्भात थोडेसे पॉईंट की मागच्या पिरियडमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेले होते, तर आणखीन काही पॉईंट आहेत बघा। राणीगंज ही खाण भारतातील सर्वात जुनी खाण आहे, म्हणजे जवळपास असं म्हणता येईल आपल्याला की जेवढे वर्ष ब्रिटिशांनी भारतामध्ये राज्य केलं तेवढे वर्ष तर काय या राणीगंज खाणीमधून काय ब्रिटिशांनीच काय कोळशाचं उत्पादन घेतलेलं आहे आणि तो काय एक्सपोर्ट केलेला आहे। आणि त्यांनी एक रेल्वे लाईन सुद्धा काय सुरू केलेली होती या ठिकाणी काय राणीगंज पासून ते काय हल्दिया या बंदरापर्यंत, मात्र त्याचं काम पूर्ण झालं नाही। मात्र इंग्रज निघून गेल्याच्या नंतर त्या रेल्वे लाईनचं काम पूर्ण करण्यात आलं आणि आता हल्दियावरून दगडी कोळसा जो आहे तो इतर देशांना काय एक्सपोर्ट केला जातो, त्या रेल्वे लाईनचा वापर केला जातो। राणीगंजच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वपूर्ण पॉईंट, इसवी सन 1744 पासून काय जवळपास एक 150 वर्ष म्हणता येईल, 100 ते 150 वर्ष ब्रिटिशांनी त्या ठिकाणी काय दगडी कोळशाचं या ठिकाणी उत्पादन घेतलेलं होतं। आणि त्याच्यानंतर आजपर्यंत 2021 पर्यंत या ठिकाणी काय भारत काय करतोय, राणीगंजमधून काय कोळसा प्राप्त करतोय, आणखीन सुद्धा उत्पादन घेतोय। तर या संदर्भात महत्त्वपूर्ण पॉईंट असं लक्षात ठेवायचा, 1744 पासून राणीगंज या खाणीमधून काय कोळशाचं उत्पादन घेतलं जातं आणि आज सुद्धा करंट डेटमध्ये जो या ठिकाणी काय भारत सरकारचं काय खनिजांच्या संदर्भात जो रिपोर्ट येतो तर त्याच्यामध्ये सर्वाधिक उत्पादन कुठून घेतलं जातं म्हणून सांगितलं होतं, तर झारखंडमधील झरिया ही जी खाण आहे तर खाणींचा विचार करता वैयक्तिक स्तरावरती तर झरिया खाणीतून सर्वाधिक उत्पादन घेतलं आणि सर्वाधिक भांडार सुद्धा त्याच ठिकाणी प्राप्त आहेत। दुसरा क्रमांक जो आहे भारतामध्ये तर राणीगंज या खाणीमधून काय उत्पादन घेतलं जातं आणि तिसरा आपण बघितलं होतं तलचरच्या संदर्भात काय, तलचर ही तिसरी सर्वात महत्त्वपूर्ण खाण आहे ज्या ठिकाणातून काय सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं। तर राणीगंजच्या संदर्भात कोणतं, राणीगंज ही काय दुसऱ्या क्रमांकाची खाण आहे ज्या ठिकाणी काय सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं। त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट, राणीगंज हीच ती पहिली खाण आहे ज्या पहिल्या खाणीमधून काय आधुनिकरित्या भारतामध्ये काय दगडी कोळशाचं काय उत्पादन किंवा खनन करण्यात आलेलं होतं। मॉडर्न पद्धतीने या ठिकाणी काय मायनिंग करून काय कोळसा प्राप्त केला, ती खाण कोणती होती, राणीगंज खाण होती। त्याच्यानंतर या खाणीचा विस्तार जो आहे बघा, विशेषतः आपण म्हणतो राणीगंज ही जी आहे पश्चिम बंगालमधील खाण आहे, मात्र बघा खाणींचा विस्तार जो आहे तो राज्यांच्या सीमांना जुमानत नाहीत। ते बघा हे प्राकृतिक प्रदेश आहेत आणि त्यांचा विस्तार कुठपर्यंत ही असू शकतो।
येतं लक्षात. राज्यांची निर्मिती तर नंतर आपण केलेली आहे. ओके, झारखंड या राज्याची निर्मिती कशापासून झाली होती? बिहार राज्यापासून. काय बिहारचा जो दक्षिणेकडील काय भाग आहे, जो अनडेव्हलप्ड काय एरिया आहे, त्याला डेव्हलप करण्यासाठी तो बिहार राज्यापासून वेगळा करण्यात आला आणि तेव्हापासून काय झारखंड राज्य काय या नवीन राज्याची निर्मिती झाली. तर मला सांगायचं कमेंटमध्ये, झारखंड या राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झालेली होती? झारखंड या राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झालेली होती हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. खूप वेळा प्रश्न आलेला आहे बघा. तर राणीगंज ही जी खाण आहे तर त्याचा मुख्यतः विस्तार कशामध्ये आहे? पश्चिम बंगाल राज्यामध्ये. तर राणीगंज खाण कुठली आहे असं जर विचारलं तर पर्यायापैकी उत्तर निवडायचं आहे पश्चिम बंगाल. मात्र त्याचा विस्तार झारखंड राज्यामध्ये सुद्धा काय काहीसा झालेला आहे बघा. एकूण 3 जिल्ह्यामध्ये त्याचा विस्तार आहे. थोडासा विस्तार त्याचा असं म्हणता येईल, समजा या ठिकाणी काय झारखंड आहे आणि या ठिकाणी आहे पश्चिम बंगाल, अशा पद्धतीने ही बाउंड्री लाईन आहे. तर या जो सीमावर्ती भाग आहे तर त्या भागामध्ये या राणीगंज खाणीचा विस्तार आहे. एक जिल्हा आहे झारखंडमधील, कोणता? धनबाद जिल्हा. ओके, या ठिकाणी आपण लिहून ठेवलेला आहे बघा. झारखंडमधील जो धनबाद जिल्हा आहे त्या ठिकाणी काय या राणीगंज खाणीचा विस्तार आहे. आणि या ठिकाणी 2 महत्त्वपूर्ण काय जिल्हे आहेत, कुठले? पश्चिम बंगालमधील. तर या संपूर्ण 3 जिल्ह्यांमध्ये राणीगंज या खाणीचा विस्तार होतो. तर पश्चिम बंगालमधील कोणत्या कोणत्या 2 काय जिल्हे आहेत? एक वर्धमान आहे आणि दुसरं वीरभूमी. वर्धमान, वीरभूमी आणि धनबाद अशा पद्धतीने या 3 जिल्ह्यांमध्ये राणीगंज या खाणीचा विस्तार आहे. सर्वात महत्त्वपूर्ण खाण आहे. आज सुद्धा त्या ठिकाणी काय कोळशाचं खूप मोठ्या प्रमाणात काय उत्पादन घेतलं जातं. हे महत्त्वपूर्ण पॉईंट होते, त्याच्यामुळे आपण काय केलेलं होतं, पश्चिम बंगालमधील राणीगंजला या ठिकाणी आपण काय 3ऱ्या क्रमांकावरती ठेवलेला आहे. तर याच्या संदर्भात एवढे पॉईंट लक्षात ठेवा जे की परीक्षेमध्ये खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे बघा. झारखंडमधील झरिया असेल, छत्तीसगडमधील काय कोरबा आणि काय विश्रामपूर असतील, ओरिसामधील तलचर असेल, तर पश्चिम बंगालमधील कोणती असेल? राणीगंज असेल. तेलंगणा स्टेटमधील कोणती असेल? सिंगरैनी असेल. मध्य प्रदेशमधील कोणती असेल? सिंगरौली असेल. तर हे महत्त्वपूर्ण जे खाणी आहेत त्यांच्यावरती प्रश्न विचारला जातो, म्हणजे विचारला जर दगडी कोळशावरती प्रश्न येतोय तर या खाणींना सोडून दुसऱ्या खाणींवरती, जसं की रामपूर असेल, या ठिकाणी काय कर्णपुरा असेल, अशा खाणींवरती प्रश्न येणार नाहीत. येते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की सर्व राज्यातील खाणी आपल्याला बघायचे आहेत, मात्र काय प्रत्येक राज्यामधील जे महत्त्वपूर्ण खाणी आहेत ते मात्र विसरून चालणार नाही. ओके, तर नेक्स्ट आता पुढचा बघू आपण काय राज्य कोणतं? छत्तीसगड. तर छत्तीसगड राज्यामध्ये कोणत्या कोणत्या या ठिकाणी खाणी आहेत, कोणत्या कोणत्या काय प्रदेशामध्ये काय दगडी कोळशाचे जे क्षेत्र आहे ते आपल्याला बघायचं आहे. छत्तीसगड राज्य जो की झारखंडच्या या ठिकाणी महाराष्ट्राच्या काय पूर्वेला आपल्याला असं म्हणता येईल, मध्य प्रदेशच्या पूर्वेला त्याचा विस्तार झालेला आहे. या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण 2 खाणी दाखवल्या आहेत. कोणत्या कोणत्या? एक कोरबा आणि विश्रामपूर. छत्तीसगडच्या बाबतीत जर काय सगळ्यात महत्त्वपूर्ण खाणी असतील तर कोणत्या असतील? एक पहिला कोरबा असेल आणि दुसरा विश्रामपूर असतील. त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा काय या ठिकाणी खूप साऱ्या खाणी आहेत बघा. मध्य प्रदेशचा ज्यावेळेस आपण बघू, छत्तीसगड बघू, ओरिसा बघू, ज्यावेळेस क्षेत्रीय भूगोलाचा आपण विचार करतो त्यावेळेस खूप साऱ्या खाणी निघून येतात. मात्र आपण काय इंडिया लेवलवरती विचार करत असताना आपल्याला जे महत्त्वपूर्ण खाणी आहेत त्यांच्यावरती काय चर्चा करायची, त्यांच्याबद्दल माहिती करून घ्यायचं आहे. ओके बघा, छत्तीसगडमध्ये 3 जिल्हे आहेत या ठिकाणी काय, विलासपूर, रायगड आणि सागोजा या ठिकाणी असलेल्या महत्त्वपूर्ण खाणी कोणत्या आहेत? विलासपूरमध्ये असलेल्या कोरबा आणि दुसरा आहे सेंदुरगड, या 2 खाणी. तर याच्यापैकी महत्त्वपूर्ण कोणती आहे? कोरबा ही खाण आहे जी लक्षात ठेवायची, विसरायची नाही. त्याच्यानंतर रायगडमध्ये एक खाण आहे मंड, किंवा याला काय मांड असं म्हणलं जातं. तर MAND असं स्पेलिंग आहे, कोणत्याही पद्धतीने वाचा फरक पडत नाही, फक्त क्षेत्र लक्षात ठेवा. रायगडमधील कोणती खाण आहे? मंड. आणि सागोजा क्षेत्रामध्ये असलेल्या काय या ठिकाणी 4 खाणी आहेत. कोणत्या कोणत्या? विश्रामपूर, तातापाणी, झिलमिली आणि चिरभिरी. कुठल्या कुठल्या? विश्रामपूर, तातापाणी, झिलमिली आणि चिरभिरी. तर अशा पद्धतीने गमतीशीर नावं आहेत या ठिकाणी, तातापाणी, झिलमिली, चिरभिर. तर महत्त्वपूर्ण कोणती आहे? विश्रामपूर आहे. आणि दुसरं महत्त्वपूर्ण कोणतं आहे? कोरबा. तर या दोन्ही खाणी ज्या नकाशावरती आपण काय हायलाईट करून दाखवलेले त्या मात्र काय विसरून चालणार नाही. ओके, तर या झाल्या काय छत्तीसगडमधील काय सर्व या ठिकाणी खाणी. बघा, जो दक्षिणेकडील छत्तीसगड आहे, छत्तीसगड राज्याचा जो दक्षिणेकडील प्रदेश आहे तो कोणता प्रदेश आहे? दंडकारण्याचा काय प्रदेश आहे. अगदी घनदाट निर्मनुष्य असलेला, जो की आपल्याला अगदीच या ठिकाणी असं म्हणता येईल की अनडेव्हलप्ड राहिलेला आणि त्या ठिकाणी काही नक्षलग्रस्त तो भाग असल्यामुळं त्या ठिकाणी विकासाच्या योजना पोहोचवणं कसं झालेलं आहे? अवघड झालेलं आहे. थोडासा विकास त्याचा इतर राज्यांच्या तुलनेत किंवा छत्तीसगडच्या उत्तरेकडील छत्तीसगड राज्याशी जर त्याची तुलना केली दक्षिणेकडील छत्तीसगड राज्याची, तर ती थोडीशी काय कमी राहिलेली आहे. लोकल असे सर्कमस्टन्सेस आहेत ज्या की काय या विकास योजनांच्या काय मार्गामध्ये काय येतात. ओके, तर पुढचं बघू आपण.
हे झालं काय छत्तीसगडमधील काय हे महत्त्वपूर्ण काय खाणी. त्याच्यानंतर मध्य प्रदेशमधील 2 महत्त्वपूर्ण खाणी आहेत. कोणत्या कोणत्या? सिंगरौली आणि उमरिया या ठिकाणी आपण दाखवलेलं. मध्य प्रदेशमधील या ठिकाणी काय सिंगरौली आणि उमरिया. कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा दगडी कोळशाच्या बाबतीत आपण खूप साऱ्या खनिजांच्या बाबतीत तुम्ही नावं ऐकलेली असतील. एक आहे सिंगरौली आणि दुसरी आहे काय सिंगरैनी. तर दोन्हींच्या बाबतीत कन्फ्यूज व्हायचं नाही. सिंगरौली जी खाण आहे ती मध्य प्रदेशमधली आहे आणि सिंगरैनी जी खाण आहे ती तेलंगणा स्टेटमधील खाण आहे. एवढं क्लिअर असू द्या. ओके. मध्य प्रदेशमधील 2 खाणी कोणत्या कोणत्या? सिंगरौली आणि उमरिया. आणि त्याच्यानंतर दुसरा आपल्याला काय पुढचं राज्य बघायचं कोणतं? महाराष्ट्र. बघा महाराष्ट्रातील जो संपूर्ण या ठिकाणी काय द्वीपकल्पी काय पठारी प्रदेश आहे महाराष्ट्रातील, तर त्या ठिकाणी दगडी कोळसा आढळत नाही. बघा दगडी कोळसा आढळतोच कुठं म्हणून सांगितलं होतं? असा हा काय पूर्व किनाऱ्याला लागून असलेला जो गोंडवाना खडकाचा प्रदेश होता, तर त्या गोंडवाना प्रकारच्या खडकांमध्ये दगडी कोळसा आढळतं असं पण बघितलेलं होतं. तर याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामधील जो पूर्वेकडील भाग आहे ज्या ठिकाणी काय पठारी प्रदेशाचा विस्तार झालेला नाही, तर अशाच भागामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी? एक नागपूर आणि दुसरा चंद्रपूर या भागामध्ये काय दगडी कोळशाचं उत्पादन घेतलं जातं. बघा एक नदी क्षेत्र आहे जी नदी गोदावरी नदीची उपनदी म्हणता येईल आपल्याला. ती कोणती आहे? वर्धा नदी. तर या वर्धा नदी क्षेत्रामध्ये म्हणजे वर्धा नदीचं जे खोर आहे तर त्याच्यामध्ये हा चंद्रपूर जो क्षेत्र आहे, चंद्रपूर क्षेत्रामध्ये दगडी कोळशाचं जे उत्पादन घेतलं जातं तर हे क्षेत्र कुठे येतं? वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये येतं. आणि नागपूर जो आहे तो कॅम्प्टी एरिया. कोणता? या ठिकाणी कॅम्प्टी एरियामध्ये या ठिकाणी काय हा क्षेत्र येतो ज्या ठिकाणी काय दगडी कोळशाचं उत्पन्न घेतलं जातं. तर पश्चिमेकडील महाराष्ट्राचा या ठिकाणी काय सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल यांचा विचार करायचा नाही. तर क्षेत्रीय भूगोलाचा ज्यावेळेस अभ्यास करू, महाराष्ट्रातील दगडी कोळशाच्या खाणी ज्यावेळेस आपण अभ्यासू त्या ठिकाणी चंद्रपूर आणि नागपूर यांच्या व्यतिरिक्त सुद्धा काय खाणी निघून येतात. मात्र या ठिकाणी झारखंडचा अभ्यास करत असताना ओरिसा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल यांचा अभ्यास करत असताना महाराष्ट्रातील त्या सर्व खाणींचा अभ्यास काय इंडिया लेवलवरती या ठिकाणी करायचा नसतो. महाराष्ट्राचा भूगोल ज्यावेळेस अभ्यासू त्यावेळेस काय आणखीन आपल्याला काय खाणींबद्दल अधिक जाणून घेता येईल. ओके. तर महाराष्ट्र झाल्याच्या नंतर पुढची खाण आहे कोणती? तेलंगणा स्टेटमधील एक महत्त्वपूर्ण खाण आहे आपण या ठिकाणी जी दाखवलेली कोणती? सिंगरैनी. तर कन्फ्युजन करायचं नाही सिंगरौली आणि सिंगरैनीमध्ये. तर अशा पद्धतीने बघा प्रश्न अशा पद्धतीने दगडी कोळशावरती विचारला जाऊ शकतो. खूप काही आपल्याला डिटेलमध्ये जाऊन विचारलेलं नसतं. या ठिकाणी महत्त्वपूर्ण खाण राणीगंजच्या संदर्भात काय विचारलं जाईल की कोणत्या वर्षापासून काय राणीगंज म्हणून उत्पादन घेतलं असं विचारलं जाणार नाही. आधुनिकरित्या भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या खाणीमधून काय दगडी कोळशाचं उत्पादन घेतलं गेलं. त्याच्यानंतर दगडी कोळशाच्या उत्पन्नाच्या बाबतीत खालील खाणींचा काय उतरता क्रम लावा. कोणते कोणते असतील? मग झारखंडमधील झरिया असेल, राणीगंज असेल, तलचर असेल तर यांचा क्रम लावायचा आहे. किंवा अशा पद्धतीने विचारलं जाईल सिंगरैनी, सिंगरौली. बघा अशा पद्धतीने खाणींचे नाव दिले असतील. सिंगरैनी असेल, त्याच्यानंतर सिंगरौली असेल, त्याच्यानंतर डाल्टनगंज असेल आणि तलचर असेल. त्याच्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल का हे झालं कॉलम ए. कॉलम बी मध्ये राज्यांची नावं दिलेली असतात. चुकीची जोडी ओळखा म्हणलेलं असेल किंवा योग्य जोड्या लावा अशा पद्धतीने प्रश्न दिलेला असेल. तर तुम्ही व्यवस्थितरित्या काय नोट्स लिहून घेऊन जर एकदा याचा अभ्यास केला आणि 2-3 वेळा याची उजळणी जर केली तर कोणत्याही प्रकारची काय अडचण तुम्हाला यांच्या बाबतीत काय राहणार नाही. तर याच्यानंतर आपल्याला बघायचं काय पुढचं या ठिकाणी काय आपल्याला नकाशा थोडासा चेंज करावा लागेल. मी चेंज करेन. या ठिकाणी आपण पूर्वोत्तर भारतामधील जे क्षेत्र होते कोणते? लिग्नाईटचे क्षेत्र आपण काय पालनाथ क्षेत्र बघितलं गुजरातमधील. त्याच्यानंतर काय उमरसर क्षेत्र बघितलं होतं राजस्थानमधील. त्याच्यानंतर तमिळनाडूमधील बघितलं, कर्नाटकमधील बघितलेलं आहे. पूर्वोत्तर भारतामधील या ठिकाणी काय जे क्षेत्र आहेत कोणत्या कोणत्या राज्यामध्ये? अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम, मेघालय आणि त्याच्यानंतर पश्चिम बंगालमधील एक खाण आहे. तर त्या खाणी या ठिकाणी काही दाखवणं आवश्यक आहे. आपण नकाशा चेंज करू. तर हेडिंग टाकायचं आहे लिग्नाईटच्या पूर्वोत्तर भारतामधील खाणी. तर त्याच्या संदर्भात आपण बघू. तर आजच्या पिरियडमध्ये या ठिकाणी हे बघितल्याच्या नंतर दगडी कोळसा जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी काय समाप्त होईल. तर चला तर मग हेडिंग टाका लिग्नाईटच्या खाणी पूर्वोत्तर भारतामध्ये. तर बघा आतापर्यंत आपण बघितलं होतं या ठिकाणी काय छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल आणि त्याच्यानंतर तेलंगणा स्टेट. तर यातील ज्या महत्त्वपूर्ण खाणी होते त्या सर्व बघून झालेल्या आहेत. तर लिग्नाईटच्या संदर्भात जे लिग्नाईट प्रकारच्या दगडी कोळशाच्या खाणी पूर्वोत्तर भारतामध्ये आहेत तर त्यांच्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे. लिग्नाईट कोळशाच्या संदर्भात मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं की कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये काय तेलंगणा स्टेट, तमिळनाडू स्टेट असेल, आसाम असेल, राजस्थान, त्याच्यानंतर गुजरात. तर या क्षेत्रांबद्दल आपण काय मागे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं. जसं की राजस्थानमधील बिकानेर आणि पालना आहे, त्याच्यानंतर गुजरातमधील उमरसर क्षेत्र आहे,
त्याच्यानंतर तमिळनाडू आणि आसाममधील क्षेत्र आपण जे बघत होतो, तर ब्रह्मपुत्र नदी घाटीमध्ये असणारे ब्रह्मपुत्र नदी खोऱ्यामध्ये असणारे या ठिकाणी जे महत्त्वपूर्ण लिग्नाईटचे जे काय दगडी कोळशाच्या खाणी आहेत, लिग्नाईट प्रकारच्या दगडी कोळशाच्या खाणी आहेत, तर ते बघत असताना या ठिकाणी काय खूप सारे आपल्याला असं म्हणता येईल आसाममधील 4 खाणी आहेत, अरुणाचल प्रदेशमधील 1 खाण आहे, त्याच्यानंतर मेघालय राज्यामधील काय खाणी आहेत, नागालँड राज्यांमध्ये सुद्धा काय खाणींचा विस्तार आहे, पश्चिम बंगाल राज्यामधील एक अशी खाण आहे ज्या ठिकाणी लिग्नाईट प्रकारचा कोळसा आहे, तर ते आपल्याला बघायचे. तर एवढा पॉईंट झाला की दगडी कोळशाच्या संदर्भात काय संपूर्ण जे डिटेल्स आहेत या ठिकाणी म्हणजे चॅप्टरला काय या ठिकाणी काय समाप्ती झाली असं म्हणता येईल आपल्याला. बघा महत्त्वपूर्ण आपल्याला असं म्हणता येईल की सगळ्यात महत्त्वाचे अरुणाचल प्रदेशमध्ये एक खाण आहे, कोणती, नागचेक आणि नामपोक हे 2 खानक्षेत्र आहेत ज्यांचा की समावेश कुठं होतो, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये होतो, लक्षात ठेवायचं आहे. या 2 महत्त्वपूर्ण खाणी कोणत्या कोणत्या, नागपेक आणि नागचेक आणि काय नामपोक. त्याच्यानंतर त्याच्या दक्षिणेला असलेले काय आसाममधील या काय 4 खाणी आहेत, कोणत्या कोणत्या, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जर त्यांचा विचार केला तर फूट माउंटेन, त्याच्यानंतर एक लखीमपूर डिस्ट्रिक्ट आहे आसाममधील काय नेहमी चर्चेमध्ये असतं, न्यूजमध्ये असतं. लखीमपूरच्या नंतर या ठिकाणी तिसरी आहे नाझिरा आणि माकुम. बघा फूट माउंटेन जे आहे या ठिकाणी काय भूटानच्या जवळ असलेली खाण आहे. आसाममध्ये यांचा विस्तार आहे कोणत्या कोणत्या 4 खाणींचा, फूट माउंटेन, लखीमपूर, नाझिरा आणि माकुम. क्रम वगैरे लक्षात ठेवायचे नाही, फक्त खाणी कोणत्या राज्याशी संदर्भित आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. लखीमपूर जर दिलं तर तुम्हाला आसाम हे राज्य ओळखता यायला पाहिजे. आसाममधून ब्रह्मपुत्र नदी काय नंतर येते कुठं, या ठिकाणी आसामच्या अंतर्गत असणार राज्याच्या अंतर्गत असणार राज्य कोणतं, मेघालय. तर या मेघालय राज्यामधील सर्वाधिक पर्जन्याचं ठिकाण असलेलं एक आहे कोणतं, चेरापुंजी. तर चेरापुंजी नंतर लांगरीन आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी काय धरणगिरी आणि सिजू. तर या 4 खाणी कुठल्या आहेत, मेघालयमधील आहेत, लक्षात ठेवा, मेघालयमधील. ओके, एकूण पूर्वोत्तर भारतामध्ये आपण 4 राज्यांच्या संदर्भात बघतोय, कुठले कुठले, एक अरुणाचल प्रदेश, दुसरा आहे या ठिकाणी काय आसाम, तिसरा आहे मेघालय आणि चौथा आहे नागालँड. तर बघा आता नागालँडमध्ये तर काय कुठली खाण दाखवलेली आहे, या ठिकाणी माकुम आणि नाझिरा ह्या 2 खाणी ज्या आहेत तर त्यांचा विस्तार फक्त आसाममध्येच नाही तर आसाममधील या काय विशेषतः विस्तार आसाममध्ये असणाऱ्या या 2 खाणींचाच विस्तार कुठपर्यंत झालेला आहे, या ठिकाणी आपण अरुणाचल प्रदेशच्या दक्षिणेला बघितलेलं होतं कोणतं, नागालँड राज्य. तर त्या नागालँड राज्यापर्यंत काय विस्तार झालेला आहे, म्हणून नागालँड राज्याच्या संदर्भात वेगळी कोणती या ठिकाणी खाण बघण्याची आवश्यकता नाही. आसाममधील खाणी लक्षात ठेवा, तेवढं पुरेसं आहे प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मेघालयमधील या 4 खाणी आपण बघितल्या, चेरापुंजी, लांगरीन, धरणगिरी आणि सिजू ही खाण. आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी एक पश्चिम बंगालमधील खाण बघितली होती कोणती, राणीगंज, अतिशय महत्त्वपूर्ण, ज्या ठिकाणी काय उच्च प्रतीचा कोळसा प्राप्त होतो, तर बिटुमिनस प्रकारचा. तर लिग्नाईट प्रकारचाच कोळसा असं काय या पश्चिम बंगाल राज्यामध्येच काय उपलब्ध होतो, तो कोणत्या ठिकाणी, हा जो सिक्कीम जवळील प्रदेश आहे या ठिकाणी दाखवता नाही येणार आपल्याला, या ठिकाणी दाखवता येईल जो सिक्कीमच्या जवळ असलेला एक क्षेत्र आहे पश्चिम बंगाल राज्यामधील कोणतं, दार्जिलिंग. तर या दार्जिलिंग क्षेत्रामध्ये लिग्नाईट प्रकारचा कोळसा उपलब्ध होतो. तर हे सर्व डिटेल्स झाले दगडी कोळशाच्या संदर्भात. तर अशा पद्धतीने संपूर्ण दगडी कोळसा जो आहे तो आपण काय पूर्ण व्यवस्थितरित्या काय संकल्पनेपासून पूर्ण तथ्यांपर्यंत समजावून सांगितलेलं आहे. याच्या पलीकडे तुम्हाला जाणून घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. तर या ठिकाणी काय विश्रांती घेऊ, थांबू. तर याच्यानंतरचा जो चॅप्टर असेल अधात्विक खनिजांच्या संदर्भातच जी ऊर्जा खनिजे आपण बघत होतो त्याच्यामध्ये दगडी कोळसा झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वपूर्ण चॅप्टर निघून येतो तो कोणता, पेट्रोलियमच्या संदर्भात आपण चर्चा करू. आणि त्याच्यानंतर इतर जे चॅप्टर शिल्लक राहिलेले आहेत ते गौण आहेत, जास्त महत्त्व नाही. तर आत्तापर्यंत भूगोल अतिशय महत्त्वपूर्ण होतं, जे की महत्त्वपूर्ण भूगोल आपण काय पूर्णपणे संपवलेला आहे. याच्यानंतर मृदा असेल, मृदेचे प्रकार असतील, त्याच्यानंतर काय कृषी भूगोल आहे, आर्थिक भूगोल आहे, तर यांच्यावरती सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. आणि लोकसंख्या भूगोलाच्या संदर्भात नेमका अभ्यास कसं करायचा, नोट्स कसे काढायचे हे तुम्हाला मी सांगेल. तर त्याच्यामध्ये काही शिकवण्यासारखा असं वेगळा कुठला घटक नाही, तर त्याच्यावरती आपले व्हिडिओ जे आहेत याच्यानंतर अपलोड होतील. तर तोपर्यंत विश्रांती घेऊ. या ठिकाणी पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.